नमस्कार मंडळी, कशा आहात? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार, मस्त असणार, बरोबर ना? चला तर मग आज आहे गणपती बाप्पाचं आगमन, त्यामुळे आपल्याला सगळी तयारी करायची बरं. आणि सगळ्यात आधी आपण चाललोय बाजारामध्ये. बघा किती छान मस्तपैकी माळा लागलेल्या आहेत, जिकडे जाईल तिकडे गणपती बाप्पा. अगदी वातावरण प्रसन्न करून सोडले बाप्पांनी बाबा. किती सुंदर मूर्ती आहेत ना, असं वाटते कोणती घ्यावी समजत नाहीये. पूर्ण बाजार एकदम पूर्ण भरलेला बाजार आहे बघा. ही आवडते तुला प्रकाश? बाळा पायात किती सुंदर आहे बघ. बाळा ह्याच्यापैकी बघ बरं. बघ कोणतं आवडते तुला? हे बघ ही किती छान मूर्ती आहे बघ. वाव. पीओपीची जर घेतली ना तर मग आपल्याला इकडे वागेश्वरला जावं लागेल. विसर्जन म्हणजे मूर्ती घेऊन. किती प्रसन्न वातावरण आहे ना. वाव काय काय छान छान. बाप्पासाठी फुलं पण आहेत. हे बघ किती छान आहे. हे छोटे छोटे हे पण मस्त आहेत ना, छोटे छोटे. ऐक ना ती बघ, ती नंबरची किंवा 1 नंबरची, ती पण किती प्रसन्न आहे बघ. मला आवडली ती बघ ना. आपल्या पीओपीचं घ्यायचं. विचार किती हा तिला मोठी पण प्रकाश, तिला मोठी बाळा ती बघ बरं काय वेळेला. ही मोठी ही बघ, याची काय किंमत आहे? हा आणि ती 1500. ओके तिला मोठी नाही ती मोठी आहे ऍक्च्युली. ठीक आहे बघू दुसरी जरा. ठीक आहे चला बघूया बघूया. आली येतो येतो येतो. मोठी साईज छोटी साईज सगळे साईज. ऐक ना काय वेळेला बघ ती ती फेटावाला गणपती नाही काय बघ. इकडे भरपूर ऑप्शन आहे. हा हे बघ. हा ही बघ. ते चेहरा असं काय वाटतं? ते चेहरा नाही वाटत. तुला चॉईस आहे का नाही बाळा? चेहरा 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 कसा आहे त्याचा? चेहरा चेहरा वेगळा आहे त्याचा. कळलं? ही मला त्याच्याकडचे फेटेवले आवडले. चेहरा बघ ना तिचा बाळा. काही दाखवते कळले. भरपूर ऑप्शन असले की गोंधळ होतो, असं होतं कधी कधी. बाप्पा तर सगळीकडे सारखेच आहेत. फायनली सगळं सामान घेऊन झालेलं आहे. आता बघूया. ओळखला का तू गणपती? हा पप्पा येत आहे. थांबा पप्पा येत आहे बेटा, थांब. त्याला रुमाल बांधावा लागेल ना. रुमाल बांधावा लागेल ना. आणलाय आणलाय गणपती बाप्पा मोरया. तुझ्या आवडीचा घेतला काय गणपती?
किती सुंदर फायनली शॉपिंग. चला एकदाचे बाप्पा आले बरं घरी. आता पटापट मी आवरलं, साडी वगैरे घातली आणि चला आता पूजेला तर बसायला लागणार. पूजा करायचं आहे, स्वयंपाक करायचा आहे, सगळं आवराआवरी करायची आहे, बाप्पाला वेळ द्यायचा आहे, सगळं चालू झालेलं आहे. आणि तुम्हाला खरं सांगू का, बाप्पा येणार या भावनेनंच जवळजवळ महिनाभर तरी आपल्याला एक वेगळाच उत्साह, एक वेगळीच एनर्जी येते आपल्याकडे. आणि आपल्याला असं वाटतं अरे वा काय करू बाप्पासाठी आणि काय नाही. अगदी बाप्पा सगळं वातावरण प्रसन्नच करून सोडतो, बरोबर ना. घरामध्ये ज्यावेळेस पूजा असते किंवा काही आपण कार्यक्रम साजरे करतो, प्रार्थना, पूजा, अर्चा, जे काही आपले विधी असतात, जे काही आपले संस्कार किंवा जे काही आपली संस्कृती पुढे नेण्यासाठी कार्यक्रम असतात घरामध्ये, त्यामध्ये मुलं आपली शिकतात की आपल्याला कसं करायचं आहे, काय करायचं आहे. आणि आता तर आमचा कैवल्य मोठा झाला होता, त्याच्यामुळे खूप छान वाटतं आहे. त्याला सगळ्या गोष्टी माहिती आहे, त्याला कळतात. आणि माझं मध्ये मध्ये काम सुरू होतं, मला सुट्टी नव्हती, त्याच्यामुळे मी जाम वैतागले होते खरं तर. पण ठीक आहे, इट्स ओके. बाप्पा आले त्याच्यामुळे एक वेगळीच एनर्जी आली आहे. आणि आमच्या कैवल्याने इतकी सुंदर पूजा केली आज, खूप छान वाटतं आहे. आणि तो मोठा होतो आहे, या गोष्टी त्याला माहिती होतात, याचा हा एक वेगळाच आनंद आहे. तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना, तुम्ही ज्या काही गोष्टी करताय देवासाठी किंवा जे काही विधी आहेत आपले, त्यामध्ये मुलांना तुम्ही इन्वॉल्व करा. त्यामुळे मुलांनाही छान वाटतं आणि मुलांना देवाचा नक्कीच आशीर्वाद भेटतो. एक वेगळीच एनर्जी भेटते, एक वेगळीच ऊर्जा भेटते. त्यांना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये शिकतात ते कसं करायचं, काय करायचं, कार्यपद्धती काय आहे, कशा प्रकारे पूजा करायची, या सगळ्या गोष्टी मुलांना समजतात. आणि त्यामुळे ते हळूहळू शिकत जातात. आणि आपणही थोडंसं रिलॅक्स होतो की चला मुलांना समजते, मुलांना येते, मुलांना जमते. काही चुकलं तर आपण असतोच ना, आपण त्यांना शिकवतोच. आपण त्यांना शिकता शिकता मोठं होताना आपण पाहतो आणि आपल्याला खूप छान वाटतं. आपण लहान होतो त्यावेळेस आपल्या आईवडिलांनी आपला हा वारसा आपल्यापर्यंत पाठवला, आपण त्यातून शिकलो, आपण त्यातून घडलो. आता आपल्या मुलांना पुढे जाण्यासाठी आपण शिकवणं, आपण त्यांना समजून घेणं, आपण त्यांना समजून सांगणं हे आपलंच काम आहे. आपली जी संस्कृती आहे, आपले जे विचार, आपले जे कार्यपद्धती आहे, आपण मुलांना सांगणं अत्यंत गरजेचं आहे. जरी मुलांचं मीडियम कोणतंही असो, परंतु संस्कार शेवटी संस्कारच असतात आणि ते घरातूनच पैदास होतात, तुम्हाला तर माहितीच आहे. त्याच्यामुळे त्यांना इन्वॉल्व करा. त्यांची ॲटलिस्ट बसायचा स्टॅमिना तरी वाढतो. त्यांना समजतं की काय करतात पप्पा, मम्मी काय करते, आईवडील काय करतात. ह्या गोष्टींमध्ये ते शिकतात, ते पुढे जातात आणि आपल्याला खूप छान वाटतं. यावेळी आपण मराठीमध्ये म्हणू शकतो की हे दीपदेवा मी तुला गंध अक्षता फूल वाहत आहे किंवा मग एखादा दिव्याचं तुम्ही मंत्र म्हणू शकता. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. इथून पुढे भगवान विष्णूंची 24 नावे घेतली जातात. तुम्हाला येत असतील तर म्हणा. खरं तर आत्ता आपण हे जे आरती, पूजा किंवा जे काही स्थापना करायची असते, त्यासाठी विशिष्ट ब्राह्मण किंवा जे काही पुजारी असतात ते लगेच आपल्याला अवेलेबल भेटत नाही. त्यामुळे आम्ही मस्तपैकी यूट्यूबवरती पाहून, बघून, त्याचप्रमाणे आम्ही सगळ्या गोष्टी केल्या आणि त्याचं एक वेगळंच समाधान होतं की बाबा चला, हे असं छान छान जी काही पद्धत आहे, ज्या काही गोष्टी ते सांगत आहेत, तसंच आम्ही करत गेलो. आणि तो काही पूजेचा जो काही माहोल आहे तो आम्ही स्वतः क्रिएट केला. त्याच्यामुळे खरंच खूप छान वाटतंय. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये वेळ घालवल्यामुळे बाप्पाही प्रसन्न होतो आणि बाप्पाच्या विधी आपण व्यवस्थितपणे करत आहोत याची पण आपल्याला शाश्वती मिळते. यूट्यूबवर भरपूर साऱ्या गोष्टी असतात, तुम्ही बघू शकता. पाहिजे ते कंटेंट आहे. आता सगळीकडे सगळंच अवेलेबल असतं, त्यामुळे खरं तर खूप सोपं होतं. आणि
कसं होतं ना, त्या पद्धतीने आपण सगळ्या गोष्टी अरेंज करतो, त्या पद्धतीनं आपण ते सामान आणतो, त्या पद्धतीनं आपण देवाची अगदी मनोभावे, अगदी खूप आपण अक्षरशः खूप छान पद्धतीनं करतो आरती पूजा. हॅलो सगळ्या लोकांना, तुम्हाला गणपतीची खूप खूप शुभेच्छा. मी आणि माझ्या मम्मीने एक पार्सल ऑर्डर केलं रुपाली आंटीकडून. आमच्या खालच्या फ्लोअरला राहती. ते खूप छान छान लेदरचे रांगोळ्या बनवतात, ते पण दोऱ्यांनी. आता आपण हे अनबॉक्स करतोय. याच्यात आहे ते बघू आपण. पहिलेच बोलते 200 ते 300 परवडतं. हे खूप छान पॅकेजिंग पण करून देतात आणि नाव पण टाकतात तिथं, दिसत असेल मला. हे ओनली स्पेशल गणपतीसाठी. आता ही आहे ती रांगोळी. आता आपण याला खोलू. ही आहे किती छान जास्वंदीचं फुल आहे, 2 जास्वंदीची फुलं आणि ही रांगोळी. आता गणपती बाप्पाला आपण ठेवूया का? हा ठेवूया ना लगेच. हो लगेच. पहिली बात आपण हे वालं मध्ये ठेवूया असं छान आणि हे असं ठेवूया. थँक्यू रुपा माऊ, हे आम्हाला पार्सल करायला स्पेशल गणपतीसाठी. थँक्यू. आता फायनली गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे, स्थापना झालेली आहे आणि आता मला स्वयंपाक करायचा आहे, आवरावरी करायची आहे, बाकीच्या गोष्टी सगळ्या राहिलेल्या आहेत त्या सगळ्या करायच्यात आणि थोडेफार फोटो तर नक्कीच काढावे लागतील, कारण आज तर मस्तपैकी आवरून मी फोटो तर 100% काढणार. तुम्ही पण अशा छान छान गोष्टी तुमच्या मोबाईलमध्ये साठवून ठेवा. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की करून ठेवा, कारण कसं आहे ना, वेळ कधी संपेल, कधी आपण हे आनंदाचे क्षण पुन्हा पाहू असं होतं. आणि त्याचबरोबर आपल्याला ते व्हिडिओ पाहिले, ते फोटो पाहिल्यावर खूप छान वाटतं. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःला मोबाईलमध्ये नक्की साठवून ठेवा आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. भेटूया लवकरच. थँक्यू.